त्यांच्याकडे अजेंडा राहिलेला नाहीये काही. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे काल देखील मी तुमच्या समोर येऊन जे विषय मांडला, आम्ही प्रश्नोत्तराचा तास असेल किंवा लक्षवेधी असतील किंवा इतर कुठच्याही म्हणजे आमचा प्रस्ताव असेल, मंत्री बसतात नाही बसत, सेक्रेटरी असतात नसतात, ह्या सगळ्या विषयांवर कुठे ना कुठेतरी गांभीर्यपूर्वक चर्चा झाली पाहिजे. आम्ही विनंती राज्यपाल महोदयाने ही केलेली आहे की त्यांनी सरकारमधले प्रतिनिधी बोलून घ्यावे आणि त्यांना समज द्यावं, मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यावं आणि मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्याच कॅबिनेट मंत्र्यांना समज द्यावी की उत्तर स्वतःची स्वतः द्यावी, अभ्यासपूर्वक द्यावी, अभ्यास करून यावं आणि विधानसभा किंवा विधान परिषद चालू असताना मंत्र्यांनी तिथे हजर राहावं, सगळे अधिकाऱ्यांनी तिथे हजर राहावं. काल आपण पाहिलं असेल नाना पाटोळे साहेब बोलायला उभे राहिले तेव्हा आम्ही तर प्रश्न विचारलेच की मंत्री कुठे आहेत. एक मंत्री बसले होते तेही तिसऱ्या रांगेत. ती अदृश्य गॅलरी जी असते तिथे एक सुद्धा सेक्रेटरी नाही, डेप्युटी सेक्रेटरी नाही, खात्याचं कोणी घेणं देणं असलेला माणूस नाही, पीए नाही. आणि हे सगळं होत असताना फक्त आम्ही विरोधी पक्ष म्हणून नाही तर आज जनतेतून निवडून आलेले आमदार म्हणून इथे आलेलो आहोत. कारण आम्ही जनतेचे प्रश्न मांडत असतो. सत्ताधारी आमदारांसारखं हाऊस आम्ही बंद पाडत नाही, पण विषयावर चर्चा करताना मंत्र्यांना गांभीर्य असायला पाहिजे. सत्ताधारी लोक काल देखील, सत्ताधारी आमदार देखील काल आमच्यासोबत सुरात सूर मिळवून त्यांनी देखील हाऊस 10 मिनिटांसाठी तहकूब करून घेतलं. कारण ते देखील म्हणतात की सत्ताधारी पक्षातले असो की विरोधी पक्षातले असो, जे काही आमच्या मागण्या असतील, कपात सूचना असतील, जे काही आमची विनंती असतील, ह्या सगळ्या चर्चेच्या तिथे मंत्र्यांकडून गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे. नेत्याबद्दल आपण काही मागणी केली आहे का? बघा, आम्ही त्याच्यासाठी आलेलो नाहीच, कारण विरोधी पक्ष नेत्याचं आम्हाला उत्तर हे अध्यक्ष महोदयांकडून येणं बाकी आहे. आमची ही अपेक्षा आहे, अजूनही चांगल्यात आमचा विश्वास आहे आणि हा विश्वास आहे की लोकशाहीचं जे काही आतापर्यंत प्रथा परंपरा पाळत आलेलो आहोत ती पाळली जाईल आणि आम्हाला विरोधी पक्ष नेता दिला जाईल. कालपासून जे तुमच्यावर आरोप होत आहेत, कालपासून तुमच्यावर जे आरोप होत आहेत, सुरुवातीला तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला की तुमच्यावर देखील आरोप होत आहेत, कालपासून आज सभागृह देखील बंद पाडण्यात आले. तुम्ही पण ह्या गोष्टीशी साक्ष आहात. गेले 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच सातत्याने. कोर्टात आहे, कोर्टात बोलू. पण महत्वाची गोष्ट हीच आहे, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही आणि खास करून आपण पाहिलं असेल, माझं ट्विट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेलं आहे. फक्त आम्ही नाही तर संघाने पण एक्सपोज केलंय. काल तर संघातले देखील लोक बोललेत ना की औरंगजेब विषय हा चुकीचा आहे. मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करायला मागणार का? आज आम्ही हाच प्रश्न विचारत आहे की महाराष्ट्र हा नेऊन कुठे ठेवलेला आहे. आज आपण पाहाल तर क्राईम्समध्ये मग महिलांवर अत्याचार असतील, शेतकरी आत्महत्या असतील, शेतकऱ्यांची परिस्थिती असेल, ह्याच्यात तर महाराष्ट्राची परिस्थिती बिकट होत चाललेली आहेच. पण त्याच सोबत माझ्या सगळ्या सहकार्याने इथे त्यांच्या अधिवेशनाच्या भाषणामध्ये अर्थसंकल्पावर बोलताना भाजपचे जे किंवा ह्या महाझुटीचे जे काही प्रमुख मुद्दे होते ज्याच्यावर निवडणूक जिंकले असं ते बोलतात, निवडणूक जिंकले हे निवडणूक आयोगामुळे, वोटर फ्रॉडमुळे, तरी देखील जे काही त्यांचे 10 मुद्दे होते एक सुद्धा मुद्दा ह्या अर्थसंकल्पात आलेला नाही. त्यांना त्याच्यावर एक्सपोज केलं आम्ही, त्याच्यावर औरंगजेबावर एक्सपोज केलेलं आहे, त्यांच्या हिंदुत्वावर एक्सपोज केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीवर एक्सपोज केल्यानंतर राजीनामा द्यायला लागला आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहताय की आज हाऊस बंद कशावरनं पाडायचं, तर माझ्यावरनं पाडायचं, पाडू द्या. पण जनता हाच सवाल विचारत आहे की तुम्ही तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहात, तुम्हाला जर निवडून दिलं असेल आम्ही तर काम करायला निवडून दिलेलं आहे, महाराष्ट्राबद्दल बोलायला दिलेलं आहे, बोला ना महाराष्ट्राबद्दल, चर्चा करा. आदित्यजी, आपण पाहिलं असेल तर अर्थसंकल्प याचिका पुन्हा एकदा दाखल केलेली आहे. इतक्या दिवसानंतर हे प्रकरण पुन्हा का आलं असं आपल्याला मी हेच तुम्हाला सांगतो ना, 5 वर्ष सतत हे जे काही चालू आहे कोर्टात जे होईल ते होईल. आदित्यजी, आपण पाहिलं मी एकच सांगेन की परत एकदा मी तुम्हाला सांगतो, 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न झालेला आहे. कोर्टात असेल तर कोर्टात उत्तर देऊ. पॉलिटिकल बघा, मला त्याच्यात जायचंच नाही आणि तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत 5 वर्षात मी जे मुद्द्याचं ते बोलत आलेलो आहे आणि तेच बोलत राहणार. एक बार फिर आपका नाम चर्चा में है, क्या कहेंगे? थोड़ा नीचे दिखेगा आदित्य, एक ही सवाल है आपका, यही. पहले तो मैं काम की बात करता हूं. आज हमने महाराष्ट्र राज्य के राज्यपाल महोदय से समय मांगा था, उन्होंने समय दिया भी. विपक्ष नेता अंबादास दानवे जी, नाना पाटोले जी है, वडेट्टीवार साहब है, जितेंद्र आव्हाड साहब है, अन्य सारे मेरे जो सम्मानित सदस्य जयंत पाटिल साहब है, अनिल परब जी है, सारे लोग हम उनसे आज यही मांग कर रहे थे कि सिर्फ विपक्ष के नाते नहीं तो जो जनता से चुन के आए जनप्रतिनिधि है, हमारी यही मांग है कि सरकार अब जो बन चुकी है, बहुमत जो उन्होंने चुनाव के विश्वास से, उनके आशीर्वाद से पाया है, अभी उनकी जिम्मेदारियों पे खरे उतरे. हम जो बातें करते हैं और आज जो हमने मांग की है वो यही है. एक तो कल आपने देखा होगा विधान परिषद में पहले जैसे कभी नहीं वैसे ही हमारे रिमूवल मोशन को ठुकराया गया. ट्रस्ट मोशन 1 मिनट में
एक अपारंपरिक पद्धति से लाया गया। दूसरी बात यही होती है कि जो भी विषय, जो भी सवाल विधिमंडल में करते हैं, विधायक के नाते करते हैं, तो सरकार के मंत्री वहां बैठे तो सुनते ले। और सिर्फ ऑपोजिशन के विधायक नहीं, सिर्फ विपक्षी विधायक नहीं, तो सत्ताधारी पक्ष से भी विधायक जो है, कल उन्होंने भी हमारे साथ सुर में सुर मिला के हाउस को अडजन करवाया, क्योंकि सिर्फ एक मंत्री बैठे हुए थे। बात का कोई गांभीर्य नहीं है, बात सुनना नहीं चाहते, काम की बात करना नहीं चाहते हैं, तो बात किस पे करते हैं? फिर वो कभी अबू आजमी हो, औरंगजेब हो, ये हो वो हो, विषय को कहीं अलग मन विचलित करने के लिए, लक्ष्य विचलित करने के लिए कोशिश करते हैं। इस एक सेशन में हमने पूरे की पूरी ये जो सरकार है, महाझूठी सरकार जो बन चुकी है, उसे एक्सपोज किया है। फिर वो बजट के बारे में हो, या फिर उनके प्रोमिसेस, जो फेक प्रोमिसेस है उनके बारे में हो, उनके फेक नैरेटिव के बारे में हो, उनके फेक हिंदुत्व के बारे में हो, सारी की सारी बातें हमने एक्सपोज की है। सिर्फ हमने नहीं, तो कल स्वयं आरएसएस ने भी बीजेपी को एक्सपोज किया है दंगों के ऊपर से। और यही बात चलती है कि पिछले 5 सालों में जो हम लड़ाई दे रहे हैं, जो लड़ रहे हैं, जो जिन लोगों के साथ लड़ रहे हैं, वो तो आपको खत्म करना चाहते हैं, देश की जो परंपरा है वो खत्म करना चाहते हैं, देश की लोकतंत्र को खत्म करना चाहते हैं, उसके खिलाफ लड़ रहे हैं। और इसी में मेरी बदनामी की कोशिश पिछले 5 सालों से हो रही है, चलती आई है। अब अगर कोई आज बात कोर्ट में है तो कोर्ट में जवाब देंगे। सर, नितेश राणे यांना शी, शी। करताय काय आपको कभी बुलाया था? 1.5 साल हो गए एसआईटी फॉर्म होकर। देखिए, मैं तो लड़ते आया हूँ और अभी भी आप ही के लोगों में हूँ। लोगों से जो लोगों के काम है वो लेके जा रहा हूँ। मात्र यही है कि बदनामी की कोशिश चलती रहेगी, मेरी लड़ाई इस देश के लिए चलती रहेगी। सवाल ये है कि 5 साल के बाद अचानक इस मुद्दे को क्यों उठाया गया? ये सवाल मेरे लिए नहीं, सवाल आप सबके लिए।